हाय मित्रांनो, कोकणी मनीषा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आता आपण चाललो आहे, आमचं जोत बांधलं आहे तिकडे. आता उकाळ झाल्यानंतर दूध करायला सुरुवात झाली. तर आता आपण तिकडे चाललो आहे, जोत बांधलं आहे तिकडे. चला तर तिकडे जाऊया व तुम्हाला जोत दाखवतो आमचं. कसे दूध चालले तेही बघूया आपण. चला तर मित्रांनो, 2-3 दिवस कोकणात मुसळधार पाऊस झाला. आता 2-3 दिवस पाऊस कमी झाला, ऊन पडत आहे. अधूनमधून हलक्या सरी पडत आहेत. तर आता उकळ तर आपली झालीच होती. तर आता दूध करायला सुरुवात केली. नाहीतर या 2-3 दिवसापूर्वी माया पुऱ्या पाण्याने फुल भरल्या होत्या. आता ऊन पडत असल्यामुळे आता बेर करायला सुरुवात केली. दूध करताना पाऊस नसला तरी चालतो, अधूनमधून असला ठीक आहे. हा संपूर्ण पट्टा इकडे भात शेती आहे बघा. संपूर्ण हे दुधायचं आहे वगैरे. मच्छर खूप असल्यामुळे बैलांसाठी इकडे खास धुरी केलेली आहे. बैलांच्या अंगांवरती कोळी एकदम मधमाशीच्या पोळ्यासारखे बसतात. तर धूर केलेला आहे. नाही तर बैलांना थारा होत नाही. मानेखाली असा मधाच्या पोळ्यासारखे बसतात. धूर केला असल्यामुळे थोडंसं मच्छर कमी झाले. इकडे हे तरवे आहेत, लावायला झालेत. आता 5-6 दिवसात लावायला होतील, पण आता पाऊस गेला आहे. इकडे नाचणं आहे थोडंसं. बघा इकडे जांबींची बाग आहे. थोडंसं ढगाळ वातावरण आहे. अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी कोकणात चालू आहेत. मस्त थंडगार वाराही सुटला आहे, ऊनही पडत आहे. अधूनमधून पावसाची सरी आहेत, त्याच्यामुळं छान वाटतं एकदम. बेर करायलाही चांगलं वातावरण आहे. नाहीतर पाऊस असला तर दूध करताना वगैरे चिखल होऊन जातो, चिकचिकीत होऊन जाते मळीपुरी. 2-3 दिवस कोकणात अगदी मुसळधार पाऊस झाला. आता असं वाटतंय पाऊस तोंड काढेल असं वाटतंय आता, कारण आमचे हे भात 2-4 दिवसात लावायला होईल. आता तोंड घेऊन जाईल असं वाटतंय. मित्रांनो, गावाकडचे कोण व्हिडिओ बघत असतील तर तुमच्याकडेही दूध करायला सुरुवात झाली का ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणी मनीषा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईबही नक्की करा. बघा बैल कसे मस्त छान चाललेत. मळी बघा कशी उकळली जाते. किती भारी वाटतंय ना जोत बघायला. मुंबईच्या लोकांनी खरा अनुभव इथला घेतला पाहिजे. काही मुंबईकरांना जोत पकडण्याचा, इकडे शेतीच्या कामांना येण्यासाठी खूप इच्छा असते, पण कामामुळे यायला भेटत नाही. तर त्यांनी आता काय जोत बघण्याचा फक्त आनंद घ्यावा. आता मळी दुडून होत आलेली आहे. थोडासाच फक्त वरा उरला आहे. बाकी आता पूर्ण मळी दुडून झालेली आहे. बघू शकता तुम्ही. पाऊस पुन्हा भरतो इकडे. बघू शकता काळे ढग यायला लागलेत. आला तरी काय मोठा येत नाही, काही 2-4 मिनिटासाठी येऊन जातो. बैलांबद्दल बोलाल तर एकदम शांत स्वभावाची बैल आहेत. कोणीही जोत पकडलं तरी मस्ती वगैरे करणार नाहीत, कारण काही बैल असे असतात मागे जोत कोणी पकडलं ते बघतात आणि पुढे जोताला जातच नाहीत किंवा मस्ती करतात. सरळ वाऱ्यानेही जाणार नाहीत. हे तसे नाही आहे. कोणीही जोत पकडा जाणार. आम्हीसुद्धा हे बैल दुसऱ्या गावातून विकत घेतले होते 3-4 वर्षापूर्वी. कोपरे वगैरे मळीची खतून सगळं कंप्लीट करतो हाताबरोबरच. आता फक्त 4-5 दिवसानंतर भात लावायला सुरुवात करायची आहे. फक्त पाऊस पाहिजे. मे महिन्याच्या 27-28 तारखेला भात पेरलं होतं. तर आता 21 दिवस होत आलेत
आणि 21 दिवसानंतर भात पेरलेला जेमतेम लावायला होतं. 3-4 दिवसात दूड करून होईपर्यंत भात लावायला होतं आहे. तोपर्यंत पाऊस काय करतो तेही कळेल. पावसाने फक्त दडी नाही मारली पाहिजे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या कोकणी मनीषा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा.